नमस्कार. आज आपण वाचलेलं आवडलेलं या सत्रामध्ये हे दुःख कुण्या जन्माचे हे मंगला आठलेकर लिखित पुस्तक जे आहे त्यावर बोलू. मंगला आठलेकर यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. तिची कथा महर्षी ते गौरी, महापुरुषांच्या नजरेतून स्त्री, धर्म आणि हिंसा, गार्गी अजून जिवंत आहे, जगायची ही सक्ती आहे, अशी अनेक पुस्तकं सांगता येतील. बुद्ध हसतो आहे, जगायची ही सक्ती आहे, यामध्ये इच्छा मरणाचा प्रश्न मांडलेला आहे लेखिकेनं, की काही वेळेस कायदा किंवा धर्म, भावना, संस्कृती याच्या गुंत्यामध्ये किंवा चक्रव्यूहात अडकल्यामुळे वेदना होत आहेत. आयुष्य आता जगण्याचाही म्हणजे अर्थहीन झालेला आहे. अशा वेळेस हा इच्छा मरणाचा प्रश्न कसा महत्वाचा आहे याबद्दल लेखिकेने मांडणी केलेली आहे. तो त्या माणसाचा म्हणजे त्या अवस्थेत असलेल्या माणसाचा अधिकार आहे असंही लेखिकेने मांडलं आहे. तसंच बुद्ध हसतो आहे मध्ये सगळं संपल्याशिवाय नव्याची सुरुवात होत नाही आणि आज सगळीकडे दुःख, अशांतता, हिंसा या सगळ्यांचं वातावरण असताना बुद्धांनी जे सांगितली म्हणजे त्याची तत्व जी होती, नियम होते, विचार होते, यांचं अनुकरण आपण करतच नाही आहोत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत. तर अशा वेळेस मात्र बुद्ध हसतो आहे आणि तो म्हणतो आहे की मला आता पुन्हा यावंच लागेल. या रीतीची मांडणी या पुस्तकात आहे. महापुरुषांच्या नजरेतून स्त्री या पुस्तकामध्ये तर महात्मा गांधी, विवेकानंद यासारख्या अनेक महापुरुषांनी स्त्रीकडे कसं बघितलं, स्त्रीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा होता याबद्दल लेखिकेने मांडणी केली आहे. महर्षी ते गौरी यामध्ये तर कर्वेंपासून ते गौरी देशपांडे पर्यंत की स्त्रीचा प्रवास कसा कसा बदलत गेलेला आहे, होत गेला आहे याबद्दलची मांडणी आहे. आणि आता हे दुःख कुण्या जन्माचे हे पुस्तक सुद्धा म्हणजे स्त्री प्रश्नावरच बोलणारं आहे आणि खूप वेगळं आहे. खरं तर ना हे पुस्तक जे आहे तर त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिका म्हणते की म्हणजे मी कुठली स्त्रीवादी संघटनेची सदस्य नाही किंवा मी स्त्री प्रश्नावर कधी अशी म्हणजे प्रत्यक्षात उतरलेली नाही आणि मी तसं काही कामही केलेलं नाहीये हे ती सुरुवातीलाच सांगते. पण मला स्वतःला हे पुस्तक वाचताना किंवा सगळीच पुस्तकं जेव्हा वाचली या लेखिकेची तेव्हा असं जाणवलं की प्रत्येकाचा स्वभाव आणि एक पिंड ठरलेला असतो, त्यानुसार ती व्यक्ती आपलं कामही त्या माध्यमातून देत असते. आणि लेखिकेनं स्त्रियांच्या अस्तित्वाचा शोध असेल किंवा स्त्रीविषयीचा जो काय प्रश्न आहे आणि त्याची मांडणी तिच्या अनेक पुस्तकांतून केलेली आहे, तर ते त्या लेखिकेचं योगदान स्त्रियांच्या दृष्टीनं खूप मोठं आहे, मोलाचं आहे. हे पुस्तक जे आहे तर दुःख कुण्या जन्माचे यामध्ये एकटेपण वाट्याला आलेल्या स्त्रियांबद्दल बोललं गेलं आहे. सगळ्यात आधी तर लग्न संस्थेबद्दल बोललं गेलंय की म्हणजे लग्न केलं तरी स्त्रिया सुखी असतील असं नाही आणि एकटं राहिलं तरी त्या सुखी असतील असंही नाही. आणि या दोन गोष्टींमधला फरकही वेळोवेळी लेखिका मांडते आपल्या समोर. म्हणजे जेव्हा स्त्रिया स्वतःकडे बघतात तेव्हा त्यांच्या म्हणजे एकटेपण वाट्याला आलेल्या किंवा एकटेपण स्वतःहून निवडलेल्या ज्या स्त्रिया आहेत तेव्हा त्यांच्याकडे समाज सहानुभूतीने बघतो, कधी तिरस्काराने बघतो, कधी त्यांच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवतो. आणि हे सगळं मंगला आठलेकर खूप सूक्ष्म रीतीने टिपून आपल्या समोर मांडतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये समलिंगी संबंधांबद्दल खूप जाहीरपणे बोललं गेलेलं आहे आणि 2004 साली हे पुस्तक लिहिलं गेले की ज्यावेळेस या प्रश्नाकडे थोडंसं साशंकतेनं, तिरस्कारानंच बघितलं जात होतं, जाहीरपणे कोणी बोलतही नव्हतं. अशा वेळेस या लेखिकेनं या प्रश्नाची मांडणी अतिशय मानवतावादी दृष्टिकोनातून केलेली आहे आणि हे तिचं खरोखर धाडसाचंच काम आहे असं म्हणता येईल. हे दुःख कुण्या जन्माचे या पुस्तकात लेखिका काय सांगते तर सुरुवातीलाच पुस्तकाच्या ती लग्नाचं जे स्त्रीच्या आयुष्यातलं स्थान आहे त्याबद्दल बोलते.
आपण वाचलेलं आणि आवडलेलं या सत्रामध्ये अगदी पहिलं जे कादंबरी पहिली जी होती ती शरदचंद्र चट्टोपाध्याय या बंगाली साहित्यिकाची होती. या साहित्यिकाने 1931 साली त्याची नायिका कमल ही या कादंबरीमधनं उभी केली होती. आणि ही कमल ही खूप बंडखोर, मनस्वी, स्वतंत्र अस्तित्व असलेली स्त्री असते. आणि ती लग्नाकडे कशी बघते तर ती म्हणते की इतर जशा आयुष्यात घटना घडतात तशीच लग्न ही सुद्धा त्या प्रकारची एक साधीसुधी घटना म्हणूनच तिच्याकडे बघितलं पाहिजे. ज्या क्षणी लग्न ही त्या स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वस्व असं समजलं गेलं त्या दिवशीपासून स्त्रीच्या आयुष्याची शोकांतिका खऱ्या रीतीनं सुरू झाली असं तिचं मत तिने मांडलेलं आहे. त्यामुळे ही जी कमल आहे 1931 साली आपल्या समोर उभी असलेली, त्याच्यानंतर 1963 साली बेट्टी फ्रायडन या अमेरिकन लेखिकेनं जेव्हा दी फेमिनाईन मिस्टिक याच्यातनं म्हटलं की ती स्त्री जी आहे लग्न करणारी, घर संसार नवरा सगळं काही छानपणे सांभाळणारी, ती सुद्धा सुखी नाहीये, असमाधानी आहे आणि तिला या सगळ्या पलीकडे काहीतरी हवंय आणि ते काय हवंय याचा शोध घेत बेट्टीने हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे 1931 सालची नायिका, 1963 सालची एक असमाधानी स्त्री आणि त्यानंतर त्या स्त्रियांचे जे प्रश्न आहेत तिसऱ्या टप्प्यावर ते मंगला आठलेकर यांनी हे दुःख कोण्या जन्माचे या पुस्तकातून मांडलेले आहेत. या पुस्तकामध्ये स्त्रीला काय हवंय याचा शोध तर आहेच, पण लग्न करून जी स्त्री दुःखी होते तशीच ती लग्न न करताही दुःखी होते. आणि यातल्या गोष्टीला अनेकदा समाजही कारणीभूत असतो. तिला स्वतःचं अस्तित्व कळलेलं नसतं आणि तिच्यावर लादलेल्या ज्या गोष्टी असतात आणि ज्या गोष्टींचा ती खूप विचार करते, म्हणजे स्वतःला काय हवंय काय नको याचा विचार करण्यापेक्षा इतरांना काय वाटतंय आणि इतर आपल्याकडे कसे बघतायत यामुळे ती जास्त दुःखी होते. या गोष्टीची मांडणी लेखिकेने या पुस्तकात खूप समर्थपणे केलेली आहे. खरं तर आजच्या स्त्रीला म्हणजे तिचं शिक्षण झालंय, ती आपलं करिअर उत्तम रीतीने करतेय, नोकरी असेल, व्यवसाय असेल आणि त्याबरोबर तिला या ज्या बाहेरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडाव्या लागत असताना तिला घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा तिच्या चुकलेल्या नाहीयेत. म्हणजे एक दुहेरी कसरत तिची या सगळ्यामध्ये चालू असलेली दिसते. स्त्रीच्या भूमिकांचं उदात्तीकरण समाजानं आधीच करून ठेवलेलं आहे. म्हणजे आई म्हणून ती कशी असली पाहिजे, बायको म्हणून तिची कर्तव्य काय आहेत, आदर्श माता म्हणून तिने कसं वागलं पाहिजे, या सगळ्या भूमिका समर्थपणे पार पाडणं म्हणजे काय आणि हे सगळं पार पाडणं म्हणजे तिच्या आयुष्याची इती कर्तव्यता आहे असं म्हणजे सतत समाज असेल, नातेवाईक असतील, तिचे आईवडील असतील, तिच्यावर बिंबवलं गेले. पिढ्यानपिढ्या हा विचार स्त्रीच्या मनात रुजवला गेलेला आहे. आणि मग या रिंगणातून फिरताना त्या स्त्रीला सुद्धा अनेकदा जाणवत सुद्धा नाही की आपल्यावर अन्याय होतोय, म्हणजे याचं भानच तिला नसतं. कारण जे बिंबवलं गेलंय ते मिटवता येत नाही इतक्या सहजासहजी आणि तो विचारही तिच्या मनात येत सुद्धा नाही. लेखिका यात अनेक उदाहरणं सुद्धा देते. म्हणजे ती एका उदाहरणात असं म्हणते की अनेकदा नवरे बाहेरून जेवून येतात रात्रीच्या वेळेस आणि ही घरातली स्त्री मात्र त्याची वाट बघत असते आणि ती तितक्या उशिरापर्यंत उपाशी राहते. त्यावेळेस तो नवरा साधी तसदी सुद्धा घेत नाही की तिला कळवावं की मी जेवून येतोय, तो तिला अगदी गृहीत धरतो. तर अशा वेळेस या स्त्रीनं स्वतःला लावलेली ही सवय मोडायला हवी असं ती म्हणते. किंवा दुसऱ्या उदाहरणात ती म्हणते की एक तिची मैत्रीण तिला म्हणते की मला केस कापावेसे वाटतायत, तर ती म्हणते काप ना, तुला छान दिसतील. त्यावेळेस ती म्हणते अगं पण माझ्या नवऱ्याला आवडत नाही ना. तर ती म्हणते मला असं वाटलं होतं की निदान हे केस तरी तुझी प्रॉपर्टी असेल. तर ती म्हणते की हो अगं, केस ही माझी प्रॉपर्टी असली तरी अख्खी मी माझ्या नवऱ्याची प्रॉपर्टी आहे, त्याला काय करायचं. तर असे जे प्रश्न आहेत आपल्याला विनोदाने जरी हे दिसत असले तरी याच्या मागची गंभीरता किंवा त्याची मालकी हक्काची प्रबळ होत जाणारी भावना या प्रसंगांमधनं जाणवत राहते. लग्न ही अशी गोष्ट आहे की स्त्रीचं जगणं त्याशिवाय अपूर्ण आहे असं तिच्या मनावर ठसवलं गेलेलं आहे. म्हणजे समाजाला सुद्धा स्त्रीला अशाच रूपात बघायला आवडतं. म्हणजे तिने आई झालं पाहिजे, तिने घरातल्यांना आणि बाहेरच्यांना काय आवडेल याचा नेहमी विचार केला पाहिजे
आणि तसंच जगलं पाहिजे. आणि ती सुद्धा म्हणजे लग्नाच्या आधीपासून पण अशीच स्वप्न रंगवते सगळ्यांना सुखी ठेवण्याची, आणि लग्न झाल्यावर सुद्धा हाच आटापिटा करते. थोडक्यात काय तर इतरांनी काय सांगितलंय त्याप्रमाणे आपण जगायचंय असंच ती जगायला लागते. आयुष्यात लग्न ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं म्हणून स्त्रिया त्याकडे बघतात. आणि मग अशा वेळेस ना शिक्षण अर्धवट झालंय तरी खूप त्या दुःखी होत नाहीत, किंवा नोकरी नाही करायला मिळाली तरीही त्या चालवून घेतात, किंवा आपल्या ज्या महत्वाकांक्षा होत्या, आपल्या ज्या इच्छा होत्या त्या पूर्ण करता येत नाहीये याबद्दलही त्या तडजोड करतात. पण लग्न नाही झालं तर मात्र त्या स्त्रीला ते सहन होत नाही. अनेक स्त्रिया त्यामुळे नैराश्याच्या खाईत जातात, कारण लग्न म्हणजे सुरक्षितता ही त्यांची ठाम समजूत करून दिलेली असते. बाहेरच्या जगापासून लग्न झालं ती सुरक्षित राहणार असा मोठा समज, खरं तर गैरसमज तिच्या मनावर बिंबवला जातो. आपण लग्न का करायचंय किंवा का करतोय असा म्हणजे बहुतांशी स्त्रिया विचारच खोलवर जाऊन करत नाहीत. घरचे म्हणतात, चार नातेवाईक म्हणतात, आणि समाजही म्हणायला लागतो की लग्न कधी होणार मुलीचं, किंवा लग्न कधी करणार आहेस, तर म्हणून ते केलं जातं. आणि मग अशा विचाराने केलेल्या लग्नात ती स्त्री सुखी होईल का, तर त्याचं उत्तर प्रश्नार्थकच म्हणजे पुन्हा उभं राहतं. खरं तर साधा ड्रेस किंवा साधी साडी पसंत करताना ती स्त्री 10 वेळा विचार करते, आणि साडी पसंत नाही पडली तर ती खरेदी सुद्धा करत नाही. पण नवरा मुलगा जर पसंत पडला नाही तरी सुद्धा तो आई वडिलांना पसंत पडलाय, आणि त्या दबावाखाली तो पसंत न पडलेला मुलगा आयुष्यभर त्याच्याबरोबर म्हणजे काय म्हणतो आपण बरोबर राहण्याचा निर्णय ती घेते, आणि इच्छेनं का होईना पण ती घेते. हा खूप मोठा विरोधाभास लेखिका या पुस्तकातून मांडते. लग्न ही स्त्री आणि पुरुष दोघांचंही मानसिक संतुलन राखण्यासाठी अशी महत्वाची अशी बाब आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जातो. आणि त्यामुळे हे लग्न हे करायलाच हवंय, तुमच्या स्वास्थ्यासाठी ते किती आवश्यक आहे असं पदोपदी सांगितलं जातं. आणि खरं तर त्यात काहीही तथ्य नाहीये, असं काही म्हणजे सिद्ध झालेलं नाहीये. तिच्यासमोर मातृत्वाचे गोडवे गायले जातात, बाई असण्याचे अनेक फायदे तिच्यासमोर सतत मांडले जातात, आणि पुरुषच सगळा कशी संसाराची जबाबदारी घेतो, तो कशा म्हणजे संसार कसा अगदी तडीला नेतो, म्हणजे तो किती महत्वाचा आहे हे पण तिच्यावर पदोपदी बिंबवलं जातं. प्रेम, करुणा, त्याग वगैरे गोष्टींचं महत्व तिला सांगितलं जातं, आणि त्यामुळे या गोष्टींमुळे ती अशी मऊ हळूवार अशीच बनत जाते. म्हणजे धाडस, कर्तृत्व, साहस अशा गोष्टींपासून तिला हेतुपुरस्पर लांब ठेवलं जातं. आपण कसं वागायचं नाही, काय करायचं नाही असे अनेक नीती नियम समाज तिच्यावर लादत असतो. तिच्या कानावर हे सगळी गोष्टी पडतील कशा याची काळजीही तो घेतो, आणि त्यामुळे स्त्री स्वतःच्या अस्तित्वाचा फारसा विचार करताना दिसतच नाही. नवरा, मूल, संसार असं सगळं हवं असेल तर तुमचं स्वत्व विसरा, आणि समजा तुमचं स्वत्व स्वतःला सांभाळायचं असेल तर मग हे वैवाहिक सुख आहे याच्यावर पाणी सोडा. असे दोनच पर्याय स्त्री समोर ठेवले जातात, आणि यामध्ये स्त्रीनी समजा दुसरा पर्याय निवडला, एकटं राहण्याचा, वैवाहिक सुखावर पाणी सोडण्याचा, तर काय. खरं तर यातून सुद्धा एखादी स्त्री विचारपूर्वक एकटं राहण्याचं ठरवते, आणि लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला तर आधी सगळ्यात झगडा तिचा घरापासून सुरू होतो, मग नातेवाईकांपर्यंत, आणि मग समाजापर्यंत. तिला म्हणजे एकटं राहणारी स्त्री ही एकतर अविवाहिता असते, म्हणजे तिला कुमारी म्हटलं जातं, घटस्फोटिता असते किंवा विधवा असते, म्हणजे अशी लेबल तिला ही लागलेलीच असतात. म्हणजे ती या गटामध्ये कुठल्या तरी मोडली जातेच एकटं राहते म्हणजे. एकटं राहणाऱ्या स्त्रीला सुद्धा भीती असते, ती बलात्काराची मुख्यत्वे भीती असते. म्हणजे आपण एकटं राहतो म्हणजे असुरक्षित आहोत असं तिच्या मनावर ठसलेलं असतं. कारण अनेकदा खरं तर लग्न झालेली स्त्री सुद्धा सुरक्षित असते असं काही नाही, कारण तिचा नवरा बरोबर असतानाही अनेकदा बलात्काराच्या घटना घडलेल्या आपण वाचलेल्या आहेत. तेव्हा तो सुद्धा काही करू शकलेला नसतो. तर अशा वेळेस तिची सुरक्षितता कुठे असते, पण तो विचार तिच्या मनातही येत नाही. एक स्त्री विवाहित असेल तर समाज तिच्याकडे जरा वेगळ्या नजरेनं, मानाच्या नजरेनं बघतो. त्यामुळे काही का असेना एक कुंकवाचा धणी असला पाहिजे असाही तिचा विचार असतो.
पण स्त्रीनं हे आपलं बाई असणं, बाईपणापासनं मुक्त व्हायला पाहिजे आणि स्त्री म्हणून, मुक्त स्त्री म्हणून तिनं स्वतःचा विचार करायला पाहिजे. काही स्त्रिया मात्र या सामाजिक धाकाला भीक घालत नाहीत. स्वतःला काय हवं, म्हणजे कसं आपलं आयुष्य हवं याचा त्या खूप गंभीरपणे विचार करतात आणि आपल्या आयुष्यावर त्या इतरांचा हक्कही ठेवत नाहीत. आपल्या आयुष्यातल्या बऱ्या वाईट गोष्टींची जबाबदारी त्या स्वतः उचलतात आणि मग समाज काय म्हणेल याची पर्वा त्या करत नाहीत. अशा स्त्रिया एकटं राहताना ज्या समाजाची पर्वा करत नाहीत, समाजाच्या छोट्या मोठ्या गोष्टींनी त्यांच्या मनावर परिणाम होत नाही, त्या मात्र आनंदी असतात, सुखी राहतात आणि आपण ते अनेकदा बघतो सुद्धा की त्यांचा हेवा अनेक विवाहित स्त्रियांना वाटायला लागतो, अनेक पुरुषांनाही वाटायला लागतो की अरे ही एकटं राहणारी स्त्री, हिला कुठल्या जबाबदाऱ्या नाहीयेत, हिला कुठले पाश नाहीयेत, म्हणून पहा कशी मजा करतेय, असं बोललंही जातं तिच्या बाबतीत, पण ती त्याकडेही लक्ष देत नाही. आज अनेक अशा एकटं राहणाऱ्या स्त्रिया आपलं स्वतःचं जीवन अर्थपूर्ण करतायत, सकारात्मक करतायत आणि आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतायत. समाजाचे जे नीती नियम आहेत समाजाने म्हणजे बांधून दिलेले, तर ते त्यांनी झुगारून लावलेले आहेत आणि यात शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन याचा मात्र खूप मोलाचा वाटा आपल्याला मानलाच पाहिजे. मंगला आठलेकर यांनी हे दुःख कुण्या जन्माचे या पुस्तकात महत्त्वाचा जो विषय निवडला आहे, ज्यावर त्यांनी मांडणी केली आहे, तो आहे समलिंगी संबंधांचा. आणि विवाहित स्त्रीला खरं तर समाजाची मान्यता असते, समाज तिच्याकडे आदरानं बघतो. एकटं राहणाऱ्या स्त्रीला ती मान्यता नसते, तिच्याकडे थोडं तो म्हणजे एखाद्या पुरुषाबरोबरची मैत्री असली तरी तो तिला चारित्र्यहीन ठरवतो आणि तिच्याकडे साशंक्य नजरेनंही बघतो. पण या दोन्ही गटापलीकडे जेव्हा एखादी स्त्री एखाद्या स्त्री बरोबर राहत असेल, त्या स्त्रीचे त्या स्त्रीशी संबंध असतील, तर मात्र ती विकृत आहे अशाच नजरेनं त्या स्त्रीकडे बघितलं जातं. अनेक समाज सुधारकांनी जाती व्यवस्था नष्ट व्हावी, लिंगभेदावर आधारलेली उच्च नीचता संपावी, सती प्रथा बंद व्हावी, विधवा विवाह व्हावेत, पुनर्विवाह व्हावेत, बालविवाह रोखले गेले पाहिजेत, अशा अनेक गोष्टींवर प्रयत्न करून त्या प्रथा बंद पाडल्या आणि खूप मोठं काम केलं. तसंच समलिंगी संबंधावर सुद्धा खूप अजून काम व्हायला पाहिजे. खरं तर अनेक संस्था आजही हे काम करतायत, पण आणखीन मोठ्या प्रमाणात हे सगळं होण्याची खूप गरज आहे. समलिंगी संबंध म्हणजे काय? स्त्रीनं स्त्रीशी ठेवलेल्या संबंधांबद्दलच या पुस्तकात जास्त मोठ्या प्रमाणात बोललं गेलंय. पुरुषाचेही पुरुषाशी संबंध असतात, पण त्याबद्दल अगदी एक दोन वाक्यामध्ये लेखिका बोलली गेलेली आहे. पण मुख्यत्वे स्त्री प्रश्नावर हे पुस्तक असल्यामुळे लेस्बियन या प्रश्नावरच तिनं जास्त भाष्य केलेलं आहे. ही जीवन पद्धती अनैसर्गिक अशीच समाजानं समजलेली आहे आणि तो समाज या संबंधांना तिरस्करणीय म्हणून सुद्धा बघतो. खरं तर ना, इतिहासात डोकावून बघितलं तर अशा संबंधांच्या अनेक दाखले बघायला मिळतात. म्हणजे पुराण काळापासून जर बघितलं तर भारतात कामसूत्रात याचे अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. मुस्लिम नवाब किंवा हिंदू अमीर उमराव यांनी पुरुषांचे अनेक तरुण मुलांचे विशेषतः जनानखाने राखलेले सुद्धा उदाहरणं आहेत. जपानमधली एक गोष्ट आहे, जिंगू नावाची एक राणी शिनुनोच्या राजवाड्याला भेट द्यायला एकदा गेली आणि तिथे तिला खूप अंधार दिसला. तो अंधार का आहे असं तिने विचारलं, तेव्हा तिथे असलेल्या शिंटो देवळामध्ये शिनो आणि ॲमा नावाचे दोन पुजारी होते. त्या दोघांमध्ये समलिंगी संबंध होते आणि ते खूप जिवलग मित्र होते. एकदा म्हणजे शिनोचा आजारी पडून मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्यामुळे ॲमानं सुद्धा स्वतःला संपवून टाकलं, स्वतःचा अंत केला त्यांनी. आणि यामुळे झालं काय की ॲमानं मरताना आपली शेवटची इच्छा प्रदर्शित केली की आम्हाला दोघांना एकत्रच दफन करावं. आणि ह्या दोघांना एकत्र दफन केल्यामुळे त्याच क्षणी तिथे अंधार पसरला आणि त्या अंधाराचं असं बोलल्या गेल्यानंतर की या दोघांनी जे पाप केलं होतं समलिंगी संबंधाचं, त्यामुळे हा अंधार झाला. राणीनं सगळं ऐकलं आणि राणी म्हणाली की ही म्हणजे दफन केलेली जागा उकरून काढा. तिने आदेश दिला आणि मग याचं शिनो आणि ॲमो या दोघांचं जे ॲमाचं प्रेत शव बाहेर काढलं गेलं
आणि मग तिने आदेश दिला की 2 वेगवेगळ्या ठिकाणी यांना आता दफन करा. तसं केल्याबरोबर जो अंधार होता तो नाहीसा झाला आणि स्वच्छ प्रकाश तिथे सूर्यप्रकाश पसरला आणि त्या दिवशीपासून दिवस आणि रात्र हे सुद्धा तिथे सुरू झालं. यात अनेकांनी असं म्हटलं होतं या गोष्टीच्या निमित्ताने की हे पाप आहे समलिंगी संबंध, म्हणून हा अंधाराचं साम्राज्य तिथे पसरलं. पण अनेकांनी या गोष्टीला धुडकावून सुद्धा लावलं. अर्थात जपानमध्ये मात्र म्हणजे ज्या सांस्कृतिक परंपरा आहेत जपानच्या, त्यात आपण जर डोकावून बघितलं तर असं लक्षात येतं जसं खाणं पिणं जितकं स्वाभाविक आहे तितकीच म्हणजे समलिंगी संबंध ही सुद्धा तशीच क्रिया आहे, स्वाभाविक गोष्ट आहे आणि त्याबद्दल ते फारसं म्हणजे त्यात दखल घेत नाहीत. ही वेगळी गोष्ट आहे. जगातली लेस्बियन स्त्री कोण होती याचा आपण शोध घ्यायला गेलो तर 6व्या शतकातली सॅफो नावाची एक ग्रीक कवयित्री ही म्हणजे लेस्बियन होती पहिली. ती स्त्रीवर प्रेम करणाऱ्या आणि स्त्रीचं भावविश्व म्हणजे उभं करणाऱ्या अशा कविता सॅफो करायची. तिला लोक समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री असं म्हणूनच ओळखायचे आणि तिने ते कधी लपवलं नाही, ती जाहीरपणे त्यावर बोलायची. तर ही जी सॅफो होती ती लेस्बॉस बेटावर राहायची. त्यावेळी जसं रशियातले राहणारे लोक रशियन, इंडियात राहणारे लोक इंडियन, तसं लेस्बॉस बेटावर राहणारे लोक लेस्बियन असे ओळखले जायचे. पण सॅफोच्या म्हणजे अस्तित्वानंतर असं झालं की तिला लेस्बियन हे विशेषण लोकांनी बहाल केलं. ते समलिंगी संबंधांमुळे केलं आणि त्यानंतर लेस्बियन या शब्दाकडे बघण्याचा अर्थ हा बदलून गेला. म्हणजे हे विशेषण म्हणूनच नंतर वापरलं जायला लागलं. लेस्बियन असल्याचं त्या स्त्रीला कधी कळतं तर लेस्बियन हे लहानपणीही कळू शकतं, तरुण वयातही तिला हळूहळू समजू लागतं किंवा वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा एखाद्या स्त्रीला आपल्याला स्त्रीचंच आकर्षण जास्त वाटतंय, आपल्याला पुरुष आवडत नाहीयेत हे कळू शकतं. समाज नाकारेल म्हणून हे सत्य दडवलं जातं. अनेकदा आई वडील लोक काय म्हणतील, आपली समाजात नाचक्की होईल या भीतीनं कळालं, त्यांच्या लक्षात जरी आलं किंवा त्यांच्या मुलींनी जरी सांगितलं, ते बदल त्यांना दिसले तरी ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात, दडपून ठेवतात या गोष्टी आणि मग त्या मुलीला जबरदस्तीनं एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा डॉक्टरकडे घेऊन जातात ते आणि अशा वेळेस जबरदस्तीनं शॉक ट्रीटमेंट वगैरेला सुद्धा भाग पाडलं जातं, तिच्यावर अघोरी उपाय केले जातात आणि काही वेळा तर लग्न झालं की हे सगळं सुरळीत होऊन जाईल असा पण त्यांचा समज असतो आणि ते जबरदस्तीनं आपल्या मुलीचं लग्नही लावून देतात. कारण एकदा लग्न लावलं की आपली जबाबदारी संपली असा त्यांचा समज असतो. किंवा अगदी मुलीने ऐकलंच नाही तर ते तिच्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकतात आणि समाजाला कळलं तर समाज सुद्धा हे संबंध किंवा स्वीकारतच नाही, त्या मुलीला तो वाळीतच टाकतो. मनुस्मृतीमध्ये सुद्धा समलिंगी संबंधांबद्दल बोललं गेलेलं आहे. समलिंगी संबंध असणाऱ्या स्त्रियांना वाळीत टाकणं, जातीबाहेर काढणं, आर्थिक दंड ठोठावणं किंवा चाबकाचे फटके अशा शिक्षा सांगितलेल्या आहेत. समजा एखाद्या विवाहित स्त्रीचा तिच्या मोलकरणीबरोबर संबंध असेल तर तिचं केशवपन केलं पाहिजे, तिची गाढवावर बसून धिंड काढली पाहिजे अशा शिक्षा सांगितल्या गेलेल्या आहेत. अनेक देशांमध्ये समलिंगी असणं गुन्हा म्हणूनही बघितलं जातं. पाकिस्तानात असे संबंध म्हणजे मानलेच जात नाहीत, तिथे जन्मठेपेची शिक्षा आहे. सौदी अरेबियामध्ये तर मृत्यूदंड सांगितला गेला आहे. इराकमध्ये या संबंधांचा उल्लेखही करत नाही, जर लक्षात आलं तर 15 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. क्युबामध्ये 3 महिने ते 1 वर्षापर्यंत शिक्षा ठोठावली जाते. सायप्रसमध्ये 5 वर्ष, नेदरलँड, न्यूझीलंड, पोलंड, बहारीन, बांगलादेश, अर्जेंटिना या देशांमध्ये गुन्हा म्हणून बघितलं जात नाही. तर तास्मानियामध्ये 1994 पासून कायदेशीर मान्यताही या संबंधांना दिली गेलेली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा गुन्हा म्हणून बघितलं जात नाही या गोष्टींकडे. आपण आणखीन थोडंसं इतिहासात डोकावून बघितलं तर आपण ज्याला महान तत्ववेत्ता म्हणून ज्याच्याकडे आदराने बघतो तो सॉक्रेटिस, पुढे अरिस्टॉटल, जुलियस सीझर, विख्यात चित्रकार, जगविख्यात चित्रकार ज्याचं मोनालिसा हे पेंटिंग खूप जगप्रसिद्ध आहे, तो लिओनार्दो दा व्हिंची, कवी जॉन मिल्टन किंवा साहित्यिका व्हर्जिनिया वुल्फ, साहित्यिक ऑस्कर वाइल्ड,
संशोधक आणि शास्त्रज्ञ ॲलन ट्युरिंग, टेनिसपटू मार्टिना नवरोतिलोवा हे सगळे समलिंगी संबंध जपणारे होते किंवा त्यांनी ते जाहीरही केलेलं होतं. आता मात्र म्हणजे पाश्चात्य देश आणि भारतात सुद्धा पुणे, मुंबई, बंगलोर या ठिकाणी या प्रश्नाबद्दल बोललं जातं. अनेक संस्था या प्रश्नावर काम करतायत आणि या संबंधांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. जसे स्त्री पुरुष संबंध आहेत जे नैसर्गिक मानले जातात, तसेच हे संबंध असणं किंवा असं वाटणं, या भावना ज्या आहेत त्या स्त्रीचा किंवा त्या पुरुषांचा काही दोष नाहीये. तर हे संबंध सुद्धा मान्य केलेले गेले पाहिजेत. या नजरेनंच या गोष्टीकडे बघितलं जातं. त्यासाठी अनेक संस्था काम करतायत, अनेक गट बनले गेले आहेत आणि विमेन्स बार, मासूम, ओलावा, संगीनी अशा अनेक संस्था काम करतायत. त्यांची मुखपत्र निघतायत. यामध्ये आचल सारख्या हेल्पलाईन सुद्धा आहेत ज्या समलिंगी संबंध असणाऱ्यांचे प्रश्न याच्यावर काम करतायत. 6 सप्टेंबर 2018 या दिवशी भारतात सुप्रीम कोर्टानं, सर्वोच्च न्यायालयानं असा निकाल दिला की 377 हे असंवैधानिक कलम त्यांनी घोषित केलं आणि समलैंगिक असणं हा अपराध नाही असा निकाल जाहीर केला. यामुळे समलैंगिक संबंधांना एक प्रकारे दिलासाच मिळालेला आहे. शेवटी काय तर स्त्रीचं एकटं राहणं किंवा तिचं लग्न किंवा तिचं समलैंगिक असणं हे अशा विविध अंगांवर हे पुस्तक आपल्याशी बोलत राहतं. मला स्वतःला हे पुस्तक आवडण्याचं कारण म्हणजे या पुस्तकाच्या वाचनानं स्त्रीनं स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यावा, आपल्याला काय हवंय याचा विचार करावा, आपल्यामधल्या उणीवा, आपल्यातली बलस्थानं शोधावीत आणि ते सगळं शोधण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदतही करेल. स्वतःचं स्वत्व ठेवून संसारही करता येतो, पण तसंच स्वतःचं स्वत्व राखण्यासाठी एकटं राहणं सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे त्या स्त्रीसाठी, ती घातक नाही असंही म्हणजे हे पुस्तक सांगतं आपल्याला. समलिंगी असणं ही काही विकृती नाही, याबद्दलही निकोप नजरेनं बघायला पाहिजे याकडे, असंही हे पुस्तक सांगतं. तसंच ऑस्कर वाइल्ड आणि ॲलन ट्युरिंग यांची आयुष्य बघितली तर समलिंगी संबंध असण्यानं ती कशी झाकोळली गेली तर हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. ही उदाहरणं बघितली की ऑस्कर वाइल्डची जी फरफट झाली समलिंगी असल्याबद्दलची आणि जाहीररित्या समाजाने सुद्धा त्याची जी छिथू केली, नाचक्की केली त्याची, की त्याचं जगणं असह्य होऊन जावं. एवढा मोठा साहित्यिक पण त्याची काय फरफट आपण केली, खरोखर लाज वाटते माणूस म्हणून. त्याचबरोबर ॲलन ट्युरिंग की महायुद्धातनं त्यानं जो एनिग्मा कोड सोडवला आणि कोट्यावधी लोकांचे प्राण ज्याच्यामुळे वाचले, आधुनिक संगणकाचा प्रणेता म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्या ॲलन ट्युरिंगला सुद्धा तो समलिंगी असल्याबद्दल आणि कायद्याने गुन्हा असल्यामुळे कसा त्याचा छळ करण्यात आला, त्याचे हार्मोन्स बदलले म्हणजे हे त्याच्यात फरक पडावा म्हणून खूप जहरी अघोरी प्रयोग त्याच्यावर करण्यात आले आणि त्याला खूप काम करायचं होतं. त्यामुळे त्यांनी काहीही त्याबद्दल बोलायला सुद्धा त्याची तयारी नव्हती की ठीक आहे करा तुम्हाला काय करायचंय ते. आणि या सगळ्या गोष्टी, त्या दोघांचे जे मृत्यू झालेले आहेत म्हणजे आपल्याला माणूस असण्याची लाज वाटावी अशा या गोष्टी घडलेल्या आहेत. तर या सगळ्या याच्यातून गेल्यावर आज कुठेतरी समलिंगी संबंधांना मान्यता मिळताना दिसतीये, समाजाचा दृष्टिकोन बदलतोय, ही खूप वेगळी आणि चांगली गोष्ट आहे. तर अशा अनेक दुर्लक्षिलेल्या प्रश्नांवर, विशेषतः स्त्रियांच्या प्रश्नावर हे पुस्तक बोलतं आणि ज्या धाडसानं म्हणजे लेखिकेनं या पुस्तकाची मांडणी केली आहे त्यामुळे लेखिकेबद्दलचा आदर आणखीनच वाढतो. लेखिकेचा या प्रश्नाकडे बघताना, लेखिकेचं समलिंगी संबंधांबद्दल बघताना तिचं प्रेम, तिची करुणा, तिची अनुकंपा या प्रश्नाविषयीची आपल्याला जाणवत राहते. 2004 मध्ये हा विषय निवडल्यामुळे खरोखरच लेखिकेचं खूप कौतुक सुद्धा वाटतं आणि आपल्याला सुद्धा या पुस्तकातून अनेक ज्या केस स्टडीज दिलेल्या आहेत, यात अनेक समलिंगी संबंध असणाऱ्या स्त्रियांनी समोर येऊन आपले प्रश्न, समस्या किंवा अनेक गोष्टी याच्यात मांडल्या आहेत आणि सांगितलं आहे की आम्ही कशा प्रकारे जीवन जगतोय, आम्हाला काय वाटतं, हे सगळं घडतं कसं, याबद्दल त्या खूप मोकळेपणाने लेखिकेशी बोललेल्या आहेत. तर मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्हालाही नक्कीच आवडेल, तुम्ही जरूर वाचा.
हे दुःख कुण्या जन्माचे लेखिका मंगला आठलेकर. लवकरच भेटूया. धन्यवाद.